नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे आणि त्यामध्ये अतिशय रोमॅन्टिक आणि वळण घेणारा ट्विस्ट आपण पाहणार आहोत. तर आता इकडे समर आणि स्वानंदी आता चहा पिण्यासाठी आता बाहेर जाताच इकडे आता मल्लिका ही किचनमध्ये येते आणि आता स्वानंदीने उकडू घातलेले धिंडे त्यामध्ये आता मल्लिका ही आता मीठ टाकते. तर आता तेवढ्यात आता समर आणि स्वानंदीच्या बोलण्याचा आवाज ऐकू येताच आता मल्लिका दरवाजाच्या पाठीमागे लपते. समर आणि स्वानंदी किचनमध्ये जातात आणि पटकन आता स्वानंदी ते आता धिंड्याचं उकडण्याचं झाकण काढते. तर ते सगळे धिंडे फुटलेले असतात. ते बघून आता स्वानंदी म्हणते की अहो, हे असं कसं झालं, यापूर्वी असं कधीच झालं नव्हतं. आणि तेवढ्यात लपलेली मल्लिका आता तिथे येते आणि म्हणते, काय स्वानंदी, झाले का धिंडे तयार? आणि आता त्या भांड्याकडे बघताच आता स्वानंदीकडे बघत आता मल्लिका म्हणते, हे काय स्वानंदी, अगं ते सगळे फुटले, हे असं काय झालं? आणि ना, तुला येत नव्हतं तर सांगायचं ना, मी तुला मदत केली असती तर. स्वानंदी म्हणते की नाही काकू, यापूर्वी तर असं कधीच घडलं नव्हतं आणि मी धिंडे केलेत यापूर्वी. आणि आता मल्लिका म्हणते की अगं स्वानंदी, त्यामध्ये पाणी जास्त झालं असेल आणि तुझ्या लक्षात आलं नसेल. आणि समर म्हणतो की स्वानंदी, हाच नैवेद्य तुम्ही दाखवा. तर मल्लिका म्हणते, असं कसं चालेल समर, बिघडलेला नैवेद्य दाखवायचा का देवाला? स्वानंदी म्हणते की मला अजूनही कळत नाही हे कसं झालंय. आणि स्वानंदी म्हणते, ठीक आहे, राहू द्या, मी परत करते. आणि आता समर आणि स्वानंदी पुन्हा आता ते धिंडे करायला घेतात. तर आता मल्लिका म्हणते की धिंडे म्हणजे नैवेद्य ठेवण्याची वेळ चुकली नाही एवढ्या वर्षात कधी, पण आता जर चुकली ना तर ते काही खरं नाही. स्वानंदी म्हणते की काकू, तुम्ही काळजी करू नका, अगदी वेळेतच होतील. आणि समर म्हणतो की स्वानंदी, आपण सुस्मिताला सुद्धा बरोबर घेऊयात. मल्लिका म्हणते की सुशील का? आणि मल्लिका म्हणते की अगोदरच ती काहीतरी बिघडून ठेवेन. समर म्हणतो, असं कसं, तिने सुद्धा सगळं शिकलं पाहिजे ना. मल्लिका म्हणते, बरोबर आहे, आणि मी बोलवते बरं का तिला. आणि एवढ्यात सुस्मिता तिथे येते. तर समर आता धिंडे करण्यासाठी सुस्मिताला मदत करायला सांगतो. तर सुस्मिता म्हणते की माझ्या हातावरती मी मेहंदी काढली, मी कसं करणार? आणि सॉरी बरं का ताई, मी जाते. आणि सुस्मिता तिथून निघून जाते. आणि तेवढ्या स्वानंदी मल्लिकाकडे बघते. तर मल्लिका डोक्याला हात लावत ऐक म्हणते आणि म्हणते की माझं डोकं ना खूप दुखतंय, नाहीतर मी स्वानंदी तुला मदत केली असती. आणि तेवढ्यात आता समर आणि स्वानंदी धिंडे करायला सामान घेऊ लागताच आता तर तिथे जे पीठ असते त्या पिठाच्या आता परातीला बरोबर आता मल्लिका हाताने ठोकर मारते आणि त्या परातीतलं पीठ सगळं आता खाली सांडतं. आणि लगेच आता सगळेजण तिकडे बघतात. तर मल्लिका म्हणते, हे असं कसं झालं, थांब, मी तुला मदत करते. तर समर म्हणतो, नाही काकू, राहू दे आता. आणि समर आता मल्लिकाला घेऊन बाहेर जातो आणि म्हणतो की काकू, तू आता आराम कर, आम्ही बघतो. आणि त्यानंतर आता समर आणि स्वानंदी ते पीठ आता गोळा करू लागतात. आणि आता इकडे मल्लिका दरवाजाच्या आतून ते काय करतात हे सगळं गंमत बघू लागते. आणि त्यानंतर आता स्वानंदीने ते आता धिंडे पुणे उकडण्यासाठी ठेवलेले असतात. तर मल्लिका दरवाजात बघत असते आणि रात्र झालेली असते. मल्लिका सुद्धा आता उभी राहून डोकल्या घेऊ लागते. तर स्वानंदी तिथेच किचनमध्ये झोपते आणि बसून स्वानंदी आता झोपलेली असताना समर तिथे येतो. आणि पटकन आता समर स्वानंदीला तिच्या शेजारी बसत आता खांदा देतो आणि स्वानंदी झोपलेल्या अवस्थेत आता समरच्या खांद्यावर डोकं ठेवते. आणि इकडे आता समरला तिथे किचनमध्ये डास दिसतो. समर आता स्वानंदीचं डोकं खांद्यावर असताना त्या डासला हात मारू लागतो. तर तेवढ्या स्वानंदीला जाग येते आणि पटकन आता स्वानंदी, मी बघते आता झाले की काय असे म्हणत ते धिंडे उकडले की काय बघण्यासाठी जाते. आणि त्यानंतर आता स्वानंदीने ते झाकणी काढताच आता अतिशय सुंदर असे धिंडे झालेले असतात आणि 111 धिंडे तयार केलेले स्वानंदीने बघून समर आता खूप खुश होऊन इम्प्रेस होतो. आणि पटकन स्वानंदीचा चेहरा आपल्या हातात पकडून आता समर स्वानंदीच्या कपाळाचा किस घेतो. तर स्वानंदी खुश होते. आणि तेवढ्यात मल्लिका आता ते सगळं बघते आणि मल्लिकाचा मोठा जळफळाट होतो. समर स्वानंदीकडे बघतो. तर स्वानंदी म्हणते, हे कशासाठी? समर म्हणतो की आय एम प्राऊड ऑफ यू, आणि तुम्ही हे सगळं मेहनतीने अखेर सक्सेस केल्यामुळे. तर आता स्वानंदी खुश होते. आणि समर म्हणतो की तुम्ही केलेला प्रत्येक पदार्थ स्वादिष्ट आणि चविष्ट असतो, कारण तुम्ही मनापासून ते करतात आणि मनातलं प्रेम त्या पदार्थामध्ये येतं. आणि लगेच आता स्वानंदी म्हणते की आणि तुमच्यासाठी सुद्धा. आणि समरचा चेहरा आपल्या हातात ओंजळीत धरत आता स्वानंदी पटकन समरच्या कपाळाचा किस घेते. तर समर आता अवाक होतो आणि म्हणतो, हे कशासाठी? स्वानंदी म्हणते की तुमच्याशिवाय हे शक्य नव्हतं, तुम्ही जर नसता तर हे माझ्याच्याने झालंच नसतं. आणि इकडे आता स्वानंदी म्हणते की माझा नवरा ना, जेव्हा सगळेजण कौतुक
कौतुक करतात आणि नवरा जेव्हा आपल्याकडे बघून एक छोटीशी स्माईल करतो त्याच वेळेस ते खरं कौतुक अर्थाने त्या बायकोला मिळतं आणि माझा नवरा तर माझे खूप कौतुक करतो असे स्वानंदी बोलते. तर समर म्हणतो कौतुक तर करायलाच हवं. आणि प्रेमाने आता समर आता गाणं गातो आणि त्याच वेळेस स्वानंदी समरच्या मिठीत येते. तर मल्लिकाचा अजूनच जळफळाट होतो आणि समर आणि स्वानंदी प्रेमाने गप्पा मारत बाहेर जातात. तर दरवाजात लपलेली मल्लिका पुन्हा आता किचनमध्ये जाते आणि ती बनवलेले सगळे पदार्थाचे डिशेस आता मल्लिका बघू लागते. आणि आता स्वानंदीने ते सगळे पदार्थ लपवलेले असतात. त्यांनी त्या सगळ्या डिशेस एमटे असतात. डोक्याला हात लावत मल्लिका म्हणते की कुठे ठेवले या स्वानंदीने. आणि तेवढ्यात आता स्वानंदी तिथे येते आणि मल्लिका बघत असताना स्वानंदी म्हणते की काय शोधताय काकू. तर स्वानंदीला बघून आता मल्लिकाला बसलेला असतो तो सगळ्यात मोठा धक्का. आणि लगेच आता मल्लिका ततमम करू लागते. तर स्वानंदी म्हणते काय शोधताय, पूर्णाचे नैवेद्य का. तर लगेच मल्लिकाच्या तोंडून हो असे बोलले जातं. आणि लगेच आता स्वानंदी म्हणते की ती आता तुम्हाला सापडणार नाही, ती डायरेक्ट आता तुम्हाला सकाळी दिसतील. आणि स्वानंदी म्हणते की तुम्हाला हे असं करून काय मिळतं. तर मल्लिका म्हणते की काय मिळतं म्हणजे. तर स्वानंदी म्हणते हे असं पीठ पाडायचं वगैरे सगळं करून. आणि मल्लिका म्हणते एक मिनटं तू काय बोलते, तुला कळतंय का. तर स्वानंदी म्हणते तुम्हाला सगळं माहिती आहे, काय खेळ खेळताय हो तुम्ही. आणि लगेच आता स्वानंदी म्हणते की तुम्ही किती जरी खेळ करण्याचा प्रयत्न केला तरी मी माझ्या जबाबदाऱ्या व्यवस्थितपणे पार पाडणार म्हणजे पाडणारच. आणि स्वानंदी म्हणते की तुम्ही असं समजा या घरातील तुमचा खेळ मी उधळून टाकायला आलेले आहे. स्वानंदीकडे बघत आता मल्लिका म्हणते तू काय बोलते ना ते मलाच कळत नाहीये, मी ना व्यवस्थित सगळे पदार्थ झाले की नाही ते बघायला आले होते. आणि स्वानंदी म्हणते की झालंय, उत्तम झाले, तुम्ही उद्या बघताल. आणि मल्लिका म्हणते की तू जर व्यवस्थित केलं नसेल तर तोंडावर पडशील बरं का. तर स्वानंदी म्हणते आता नाही पडणार, कारण आता ना माझ्यासमोर एक खेळाडू काय करू शकतो ना हे मला आता कळालंय. आणि त्यातूनही तुम्हाला जर असं वाटत असेल की तुम्ही जिंकताल तर आता माझ्यासोबत राजवाडे आहेत, त्यामुळे माझ्या टीममध्ये आता राजवाडे आहेत, म्हणून तुम्ही इतरांसमोर आता मला खाली पाडण्याचा जो प्रयत्न करताय तो बंद करा असे आता स्वानंदी बोलते. आणि स्वानंदी म्हणते की राजवाडे आणि मी आता तुम्ही उद्या केलेले धेंडे जरूर खा बरं का. आणि गुड नाईट असे म्हणत आता स्वानंदी निघून जाते. तर मल्लिकाचा जळफळाट होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी आता स्वानंदी इकडे किचनमध्ये येते आणि तिने तयार केलेले ते धिंडे 111 धिंडे बाहेर काढते आणि म्हणते की आता हे सगळे तयार झाले. तर मल्लिका तिथे येते आणि स्वानंदी म्हणते की हे बघा काकू, तुम्ही सांगितल्याप्रमाणे 111 धिंडे तयार झाली. तर हसतच आता मल्लिका म्हणते की छान. मल्लिका म्हणते की बाकीचा स्वयंपाकसुद्धा झाला असेल ना, नुसते धिंडे करून चालत नाही म्हणजे पुरणपोळी वगैरे. आणि मल्लिका म्हणते की नुसता धिंड्याचा नैवेद्य दाखवायचा असतो. तर स्वानंदी म्हणते सगळे झालेलं आहे, तुम्ही काळजी करू नका आणि हे बघा. आणि लगेच आता मल्लिका ते सगळं बघते आणि म्हणते पण आळूवडी केली का. तेव्हा स्वानंदी म्हणते की नैवेद्यासाठी जे जे काही लागते ते सगळं मी केलंय. तर मल्लिका म्हणते की अगं पण आपल्या घराण्याची प्रथा आहे ना, आणि आपण जो नैवेद्य देतोय ना तो आळूवडीशिवाय पूर्ण होत नाही असे मल्लिका बोलते. आणि इकडे आता मल्लिका म्हणते समरला सुद्धा आळूवडी लागते आणि त्याला ती खूप आवडते. स्वानंदी गप्प होते. तर स्वानंदी म्हणते की काही नाही. तर मल्लिका म्हणते की काय झालं, काही प्रॉब्लेम आहे का. स्वानंदी म्हणते काल तुम्ही तर आळूवडीचं बोलला नव्हता. आणि इकडे आता स्वानंदी म्हणते की नका तुम्ही एवढी काळजी करू, आळूवडी सुद्धा होईल. तर मल्लिका म्हणते नक्की जमेल ना तुला. आणि इकडे आता मल्लिका म्हणते की का तुला ते कोथिंबीर वगैरे कट करायला वेळ जाईल ना. तर स्वानंदी म्हणते की नका काही काळजी करू. आणि इकडे आता समर दुसऱ्या दिवशी कामावर जायला आवरत असताना आनंद आता फोन करतो आणि म्हणतो की समर अरे तू निघालास का, किती वेळ लागेल. तर समर म्हणतो 1 तासभर लागेल. आनंद म्हणतो की जरा लवकर येऊ शकतो का. अरे तो एक विक्रांत कंपनीचा मॅनेजर आलाय, त्याला ना अर्जंट काही डिस्कस करायचंय. आणि इकडे आता समर म्हणतो की मग तू हँडल कर. तर आनंद म्हणतो ठीक आहे. पूजा झाली का. तर समर म्हणतो पूजा नाही झाली अजून, पूजा झाली की मी लगेच निघतो. आणि इकडे आता स्वानंदी म्हणते की तुम्ही काळजी करू नका काकू, वेळेतच आळूवडी तयार होईल. तर मल्लिका म्हणते की तुला तोंडावर पाडण्याचे माझे सगळे प्रयत्न फुकट गेले. आणि स्वानंदी म्हणते की जरा कडवटपणा कमी करा काकू, नाही तर पुरणपोळी आणि धिंडे सुद्धा तुम्हाला कडू लागतील. तर तेवढ्यात गुड मॉर्निंग म्हणत आता समर तिथे येतो. आणि इकडे आता मल्लिका म्हणते की अरे उंडा तर झालाय पण तुझ्या बायकोने गोंधळ करून ठेवलाय. समर म्हणतो कसला गोंधळ. तर आता इकडे मल्लिका म्हणते उंडा झालाय पण तुझ्या बायकोला सुरी चालवता येत नाही ना, तो कापणार कसा. आणि समर म्हणतो की आळूवडीसाठी सुरी वापरायचा काय प्रॉब्लेम आहे. आणि मल्लिका म्हणते की अरे आपल्या घराण्याची प्रथा आहे ना, पण स्वानंदीला जर चालवता येत नसेल तर मग काय. स्वानंदी म्हणते की 1 मिनिट. तर समर म्हणतो पण कापणार कशी. स्वानंदी म्हणते की माझ्याकडे उपाय आहे. आणि लगेच आता स्वानंदी आता एक रोल घेऊन येते आणि म्हणते हे बघा
तर आता मल्लिका म्हणते हे काय, स्वानंदी म्हणते कळेल, आणि स्वानंदी म्हणते राजवाडे मला एक छोटीशी मदत करताल का? समर म्हणतो तुम्ही म्हणाल ती मदत करायला मी तयार आहे. आणि समर म्हणतो बोला काय करायचं. आणि हा दोरा तुम्ही हातात घ्या आणि या दोऱ्याने आता आपण वड्या कापूयात असे स्वानंदी बोलते. आणि आता त्यासाठी आपल्याला सुरीची सुद्धा गरज नसेल असे आता स्वानंदी तो दोऱ्याचा रोल दाखवत आता मल्लिकाला बोलते. आणि त्यानंतर आता स्वानंदीने आळूवडीसुद्धा बनवलेली असते आणि प्रेमाने ते धिंडे आणि सगळा प्रसाद घेऊन आता नागपंचमीची समर आणि स्वानंदी पूजा करतात. आणि समर आणि स्वानंदी पूजा करायला दोघेही बसताक्षणी आता सगळ्या बायका तिथे आलेल्या असतात आणि घेर धरून आता त्या फुगड्या खेळून गाणी गाऊ लागतात. तर समर स्वानंदी नागदेवतेची पूजा करतात. आजी सगळेजण आता ते बघत असतात. तर तेवढ्यात मल्लिका आणि अंशुमनने केलेला असतो तो भयानक प्लान. आणि गारुड्याला बोलून आता टोपलीमध्ये आता इकडे अंशुमन हा नागाला घेऊन तिथे आलेला असतो. आणि पटकन आता गारुडी तो नाग आता त्या टोपलीतून बाहेर काढतो आणि खाली सोडून देतो. आणि तो शिकवणुकीचा नाग आता बरोबर स्वानंदी आता फेर धरून नाचत असताना तिच्या पायाजवळ येतो. आणि आता बरोबर आता अंशुमनने त्या गारुड्याला सांगितल्याप्रमाणे तो नाग आता शिकाऊ नाग आता स्वानंदीच्या पायाजवळ येताच आता पटकन स्वानंदीच्या पायाला डंस मारतो. आणि त्या क्षणी आता मल्लिका सुस्मिता आजीचे साप स्वानंदीला चावल्याचे बघतात आणि तिघींच्याही काळजाचा ठोका चुकतो. नाटक करत आता तोंडाला हात लावत मल्लिका म्हणते साप. सगळेजण आता त्या सापाकडे बघतात. तर आता स्वानंदीच्या पायाचा चावा आता सापाने घेतलेला असतो. तर आता समर आता स्वानंदीला कसे वाचवतो. आणि समर आता साप चावलेल्या आता स्वानंदीचा जीव वाचून स्वानंदी ही कशी आता कायमची समरची होते. आणि त्यानंतर आता इकडे मल्लिकाचा भांडे फुटून आता अंशुमनचे 12 वाजवत समोर आता स्वानंदी कसा तो सगळा खेळ समोर आणते. आणि गारुड्याला धरून आता हे सगळं मल्लिकाने करायचे सांगितल्याचे आता स्वानंदीने समोर आणताच आता समर मल्लिकाला कसा घराबाहेर काढतो हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.